नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आता चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिना म्हटला की यात्रोत्सव असतातच। तर आज आपण चाललो दापोली तालुक्यातील गिमोणे या गावामध्ये। गिमोणे गावचं ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान आणि आज यात्रोत्सव असणार आहे। तर या यात्रोत्सवात 3 गावातील ग्रामदैवत एकत्र येतात, म्हणजे दापोली तालुक्यातील गिमोणे, गवळे आणि जालगाव या 3 गावातील ग्रामदैवत एकच आहे भैरी देवस्थान। आणि आज यात्रोत्सवाच्या निमित्ताने 3 ग्रामदैवत एकत्र येतात, म्हणजे काठीच्या साहाय्याने, म्हणजे ते काठीच्या निशाणी असतात। आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, आज जालगाव गावाची ग्रामदैवत म्हणजे भैरी देवस्थानची मी व्हिडिओ केली होती, ती बघा। आणि आज आपण झालो गिमोणे गाव, तर ती पहिली असते की जालगावची यात्रा पहिली असते, त्यानंतर गिमोणे गावामध्ये असते आणि नंतर मग गवे गावामध्ये असते। तर आज गिमोणे गावचा यात्रोत्सव असणार आहे, तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत, प्रथम दर्शन घेणार आहोत आणि मग नंतर यात्रोत्सव पाहणार। तर आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत, त्याच्या प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की चेक करा आणि त्या व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आता यात्रोत्सव चालू आहेत ना या चैत्र महिन्यातील, तर प्रथम आपण केळशी गावातील महालक्ष्मी देवीची यात्रा आपण ती शूट केल्या, त्यानंतर दुर्गादेवीची यात्रा शूट केल्यानंतर जालगाव गावची यात्रा म्हणजे भैरी देवाची यात्रा शूट केली आणि आज गिमोणे गावचं सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आजच्या गिमोणे गावचं ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान यात्रोत्सव तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया, चला। तर मंडळी, आपण आता आलो आहे गिमोणे गावातील श्री भैरी देवस्थानच्या मंदिराजवळ आलेलो आहे। इकडे बघताय हे मंदिर आहे, इकडे सभा मंडप केलेला आहे आणि बघताय इकडे हे आहे भैरी देवस्थानाचं मंदिर आणि मंदिरासमोर हे इकडे बघताय त्यांच्या देवस्थानाची निशाणीची काठी उभी केलेली आहे, हे बघा। आणि इकडे यात्रोत्सव म्हटलं की दुकानंही लागलीच असतात। आता काही थोड्या वेळाच्या नंतर बघताय खूप इथे माहोल तयार होईल, बघा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्ही। पण आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया, चला। नंतर गर्दी असेल, त्यामुळे आताच आपण जाऊया मंदिरामध्ये आणि
मंडळी इकडे बघताय श्री भैरी भाणेश्वर देवाची काठी आता इकडे खाली घेतलेली आहे, उतरवलेली आहे. आता ही काठी आता मंदिराच्या साईडला तुम्ही आपण दर्शन मागाशी गेलो होतो व्हिडिओमध्ये, तेव्हा ना मंदिरामध्ये भानेश्वराचं देखील स्थान आहे. तर आता त्या भानेश्वर मंदिराची ते काठी घेऊन जाणार आणि त्या देवाला विनवणी करणार की देवा तू देखील जत्रेला चल, अशी ही परंपरा आहे. तर आता या काठीला घेऊन जातात सर्व गिमोणकरी, म्हणजे काय निशाणी घेऊन जातात मंदिरामध्ये. चला मंडळी, थोड्या वेळात आता काठी श्री भानेश्वर मंदिराचे इथे येईल. इकडे बघता हे मंदिर आहे. आता या मंदिरामध्ये काठी नेतील आणि मग तिथे भानेश्वर देवाला विनवणी करतील की आमंत्रण देतील की तू देखील यात्रेला चल. अशी प्रथा आहे पूर्वपार चालत आलेली. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तिथे एक प्रकारचं कौल देतात, त्या प्रकारचं असतं ते बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे दाखवेन मी. इकडे बघताय काठीवरील भैरी देव. इकडे बघताय मंडळी इकडे आता निशाणीचा वरचा पेंड्याचा टोक लावलेला आहे इथे पिंडीवरती. किंवा आनंदाची यात्रा त्यामध्ये अडचणीचा पहिल्या फेरीमध्ये तो दिलेला आहे. त्याप्रमाणे त्याच्यामुळे आनंदाची यात्रा आनंद सागरागर विद्यार्थ्यांचा आढळता जर तुला खुशीची आनंद करू दे आणि तुला आजचं आयोजन तो पाहून करून देशील आणि गावाला आणि त्याला गावकऱ्यांना सांभाळतो. चला मंडळी, काठी आता निघालेली आहे. प्रथम काठीवरील भाणेश्वर देवाचं जी मूर्ती असते ना ती पुढे नेली जाते, नंतर मग पाठीमागून काठी नेली जाते म्हणजे निशाणी. चला आता ही निशाणी आता मंदिराच्या तिथे जाऊन उभी करणार. तर आपण ते मंदिराच्या तिथे जाऊया.
मंडळी श्री भाणेश्वर देवाची काठी आलेली आहे मंदिराच्या इथे. आता काठी लगेच इथे उभी करणार. शेडे सोडून झालेले आहेत, म्हणजे रशी सोडून झालेली आहे. आता ही निशाणी उभी करतील लगेच. सुरुवात केली आहे. मंडळी निशाणी उभी झालेली आहे आता. मंडळी आता गवेगावचं ग्रामदैवत श्री भैरव देवस्थानची काठी आता येते. तर मंडळी आता जालगाव गावची काठी आलेली आहे, निशाणी आलेली आहे. ती देखील आता उभी करतील लगेच. मंडळी आता संध्याकाळचे जवळजवळ 4 वाजून गेलेले आहेत आणि आता ही शेवटची काठी जालगाव गावची बरी देवाची निशाणी आलेली आहे, तर ती देखील उभी करतील लगेच.
हळूहळू माहोल खूप बघण्यासारखा होतोय। यात्रोत्सवात दुकानं देखील भरपूर लागली आहेत आणि मंडळी देखील भरपूर आलेली आहेत या यात्रोत्सवासाठी। मंडळी तिन्ही गावातील ग्रामदेवतेच्या काठी आता उभा राहिलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेलच। आता संध्याकाळी जवळजवळ 6:15 वाजले आणि अजून देखील खूप मंडळी या यात्रोत्सवामध्ये येत आहेत। मंडळी जालगाव गावची निशाणी केलेली आहे हरी देवाची।
आत्ताच मंडळी मी घरी आलो आहे आणि आता संध्याकाळच्या जवळ वाजले 7:15 वाजले आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल दापोली तालुक्यातील गिमोणे गावातील भैरव देवस्थान आज यात्रोत्सव होता आणि आजच्या यात्रोत्सवाला 3 गावातील ग्रामदेवतांची भेटाभेट होते. पालख्या काठींच्या स्वरूपातील मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनलकडे नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.